नमस्कार, माझ्या न्यू व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत. तर संडे असल्यामुळे यांना म्हटले चला आपण फिरायला जाऊ. तर निघालो होतो आम्ही मग बाहेर फिरण्यासाठी. तर कुठं जायचं आहे अजून हे ठरलंसुद्धा नाही. बाहेर आलं की खूप ऊन लागायला लागलं, बापरे. मी लगेच स्टॉल बांधून घेतला. आमचं ठरलंसुद्धा नव्हतं आम्हाला नेमकं कुठं जायचं आहे, पण यांनी शेवटी ठरवलं की आपण एका उद्यानामध्ये जाऊया. तेथील उद्यान खूप छान आहे आणि खरंच खूप छान होतं ते उद्यान. तर मध्ये जातात असं तर चला तर मग मध्ये जाऊया. मध्ये जातात असं संभाजी महाराजांचं दर्शन झालं आणि आम्ही मध्ये निघालो. मध्ये जाताच असं छानसं दृश्य पाहायला भेटलं, ते म्हणजे शेतकरी राजाचा पुतळा. आणि एवढं ऊन असूनही अजिबात ऊन लागत नव्हतं या झाडांच्या दाट सावलीमुळं. कारण इथे खूप दाट झाडांची सावली आहे आणि निसर्गरम्य वातावरण. आणि यांनी जे तळं म्हणत होते ते तळं मी मध्ये गेल्यानं मला कळालं की हे एवढं मोठं तळं आहे आणि खूप छान तळं आहे. तळ्यामध्ये बोटिंग करायला सुद्धा होतं, पण यांनी बोलले खूप ऊन आहे, नको बोटिंगचा प्लॅन राहू देऊ, नंतर कधी आल्यानं बोटिंग करूच आपण, म्हणून राहू दिली. इथे जर रात्रीच्या टाईमला जर आलो असतो तर इथं लेजर शो पाहायला भेटला असता, पण आम्ही दुपारी आलो होतो त्यामुळे आम्हाला काय भेटलं नाही. नंतर कधी येऊ बोलले आपण लेजर शो पाहण्यासाठी. लेजर शो पाहायला नसला तर काय झाला, इथली हिरवीगार वातावरण आणि झाडे खूप उभारी देऊन जात होते. बर्ड व्हॅली उद्यानामध्ये नावाप्रमाणेच इथे पक्षी पण खूप सारे पाहायला भेटतात आणि आम्ही पण पाहिली. उद्यानामध्ये असं शांत वातावरण आहे आणि निसर्गरम्य वातावरणात शांत वातावरण खूप छान वाटलं या उद्यानामध्ये जाऊन. जरी आम्हाला लेजर शो पाहायला भेटला नाही तरी खूप आनंद झाला की आम्ही या उद्यानामध्ये आलो आणि आम्हाला एवढी माहिती भेटली. नंतर कधी गेल्यानं लेजर शो पाहीनच, पण दुपारचा आनंद वेगळाच होता. दुपारच्या वातावरणामध्ये इथे डेरेदार झाडाखाली बसून गप्पा मारणं आणि निसर्गरम्य वातावरण न्याहाळणं हा वेगळाच आनंद देऊन जातो मनाला. या सगळ्या गोष्टीचा आनंद मी घेतला बरं का. खूप छान वाटलं हे. मी अशी छानशी मस्ती केली आणि निघालो घराकडे. घरी जात असताना असं महादेवाचं मंदिर होतं, त्या मंदिरात पण जाऊन आलो आम्ही. खूप छान मंदिर होतं हे. वाटेतच होतं, जाता जाता लागलं होतं म्हणून गेलो होतो सहज. खूप छान वाटलं मंदिरामध्ये जाऊन. बागेतील निसर्गरम्य वातावरण आणि मंदिरातलं असं शांत दर्शन झाल्यामुळं असं दिवसाचा पूर्ण थकवाच निघून गेला. खूप छान मंदिर होते. मंदिरामध्ये जाताच कळलं की खूप मोठा नंदी आहे आणि छोटीशीच पिंड आहे. हे बघून थोडं आश्चर्य वाटलं, एवढा मोठा नंदी आणि छोटीशीच पिंड एवढ्या मोठ्या मंदिरामध्ये. तर नंतर कळालं की अरे असं आपण विचार करतोय तसं नाही, कारण मध्ये पण एक छोटंसं मंदिर होतं, त्यामध्ये खूप मोठी पिंड होती अशी. खूप भारी वाटली पिंड ही. महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही थेट घरी आलो. आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटू मग पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.